हिंगनघाट में महाराष्ट्र शासन के ग्राम विकास विभाग, जिला नियोजन समिति वर्धा तथा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान के संयुक्त तत्वाधान में उमेद वर्धिनी मार्ट परियोजना का लोकार्पण उत्साहपूर्वक किया गया। ग्रामीण महिलाओं की आर्थिक उन्नति के लिए यह पहल एक महत्वपूर्ण कदम मानी जा रही है। इस परियोजना का उद्घाटन विधायक समीर कुनवार के हस्ते संपन्न हुआ। इस परियोजना का उद्घाटन विधायक समीर कुनवार के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, नगराध्यक्ष डॉक्टर नयना तुळसकर, समूह विकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे, परियोजना संचालक वैशाली रसाळ, अभियान प्रबंधक सचिन सावरकर सहित नगर सेवक एवं पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। उमेद वर्धिनी मार्ट के माध्यम से महिला स्वयं सहायता समूह द्वारा तैयार किए गए विभिन्न उत्पादों को स्थिर और विश्वसनीय बाजार उपलब्ध होगा। इससे महिलाओं को सीधे बिक्री का अवसर मिलेगा, बिचौलियों पर निर्भरता कम होगी और उनकी आय में वृद्धि होगी। यह उपक्रम महिलाओं के आत्मविश्वास और स्वाभिमान को नई ऊंचाई देने के साथ ग्रामीण अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान करेगा। हिंगणघाटसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या हिंगणघाटच्या एक व्यावसायिक सामाजिक याच्यामध्ये एक भर पडलेली आहे आणि या ठिकाणी आज वर्धनी मॉलचं लोकार्पण झालेलं आहे। मागे माझी गेल्या अनेक वर्षापासून इच्छा होती की इथे जे ग्रामीण भागामध्ये जे बचत गट आहेत यामधून जे तयार केलेले जे प्रॉडक्ट आहे ते विकण्यासाठी कुठे एका ठिकाणी जागा असली पाहिजे आणि म्हणून यासाठी आम्ही या ठिकाणी मॉलची मागणी केली होती। 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला, या ठिकाणी जागा उपलब्ध झाली, या ठिकाणी बांधकाम झालं आणि आज प्रत्यक्षामध्ये याची सुरुवात झाली, लोकार्पण झालं। यामुळे जे ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेले जे काही प्रॉडक्ट आहे हे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे। याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ मिळेल, त्यांना 2 पैसे मजुरी म्हणजे रोजगार मिळेल, त्यांचा उद्योग वाढेल आणि ग्राहकांना प्युअर माल मिळेल। आज ग्राहकांना प्युअर माल मिळत नाही। आज खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये केमिकलचा वापर केला जातो। पोटामध्ये आज केमिकल हे विषासारखं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे केलेलं आहे खरंच तर महिलांनी आपल्या खेड्यामध्ये गावामध्ये आपला म्हणजे त्याच्यामध्ये प्रेमभाव मिसळलेला आणि प्रामाणिकपणाने केलेलं उत्पादन केलेली प्रत्येक वस्तू या ठिकाणी आहे। त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त खरेदी करावं असं मी आवाहन जनतेला या ठिकाणी करतो। महिन्यातून एकदा प्रत्येकाने या ठिकाणी हजेरी लावून बघितलं पाहिजे की याच्यामध्ये माझ्यासाठी काय आहे। ज्या काही इथल्या लहान लहान गोष्टी असेल, बारीक गोष्टी असेल, काही नवीन गोष्टीसुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या आहे। म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी भेट दिली पाहिजे आणि या ठिकाणून वस्तू खरेदी केल्या पाहिजे आणि त्यामुळे केमिकल रहित या ठिकाणी त्यांना एक तर माल मिळेल आणि महिला बचत गटांना त्याचा फायदासुद्धा होईल। आणि मी धन्यवाद देतो की जिल्हा परिषदचे CO श्री पराग सोमन साहेब, आमच्या PD आहेत रसाळ मॅडम, जिल्हाधिकारी पालकमंत्री महोदय यांनी मदत केली आणि आज या ठिकाणी वास्तू उभी झाली। या ठिकाणी एक फूड कोर्टसुद्धा आम्ही सुरू करणार आहोत बाहेर, जो फूड कोर्ट नेहमी सुरू राहील। त्यामुळे लोकांना या ठिकाणी सतत काही ना काही आवडीच्या वस्तू खायला मिळेल। वरतीसुद्धा एक हॉल बांधण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। वरती एक हॉल बांधून त्या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल। जे महिला बचत गटांसाठी जे प्रशिक्षण पाहिजे वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे ते सुद्धा प्रशिक्षण या ठिकाणी उपलब्ध आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याची सुद्धा मान्यता CO साहेबांनी दिली, ते सुद्धा निधी आम्ही या ठिकाणी घेऊ। एक चांगला उपक्रम, एक चांगला प्रोजेक्ट आपल्या हिंगणघाटमध्ये सुरू झाला याचा मला आनंद आहे। न्यूज एक्सप्रेस के लिए हिंगनघाट से योगेश लखोटे की खबर।